नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. मी दुर्गा तुमचं जस्ट सिंपल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं स्वागत करते. तर जस्ट सिंपलची दुर्गा आज तुम्ही म्हणत असाल आज काय आज असं स्पेशल काय की अशी साडी वगैरे घालून तुमच्यासमोर छान असा व्हिडिओमध्ये आलेली आहे. तर आजचं कारणही तसंच आहे. साडी घालण्यापाठीमागचं थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल. तर आज साडी घालून म्हटल्यास तुम्हाला छान अशा मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्याव्यात. तर सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनापासून आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा म्हणजे आपला मराठी नववर्षाचा म्हणजे नवीन सुरुवातीचा दिवस, नवीन आशा, नवीन स्वप्न आणि नवीन काहीतरी सुरू करण्यासाठीचं एक छान असं प्रोत्साहन देणारा दिवस. जसे गुढीपाडव्याला जशी आपण जी गुढी उभारतो ती आपल्या विजयाची, आनंदाची आणि सकारात्मकतेची प्रतीक असते. त्याचप्रमाणे तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात प्लस माझ्याही आयुष्यात छान असा विजयी, आनंद आणि सकारात्मकता येऊ देत. सकारात्मकतेनं आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे भरभरून सकारात्मकता आपल्या आयुष्यात भरभरून येऊ देत. तर हेच सांगण्यासाठी मी आज तुम्हाला छान अशी शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला छान अशी साडी घालून मराठी परंपरेची ओळख म्हणून जी आपली साडी ओळखली जाते तिचं प्रतीक म्हणून जी आहे ती साडी घालून मी आज तुम्हाला साडी नेसून खरं तर साडी नेसून मी आज तुमच्यासमोर आलेली आहे. तर मला हेच सांगायचं होतं की तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद, जे की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला सबस्क्राईब केलेला आहे, माझ्या व्हिडिओज वॉच करत आहात, बघत आहात, लाईक करत आहात, शेअर करत आहात, सबस्क्रायबर्स वाढत आहेत. याचा अर्थ असा आहे की माझ्यावरती विश्वास तुम्ही सगळेजण ठेवत आहात. तुम्ही मला म्हणजे व्हिडिओ बघत आहात याच्यातून समजत आहात की मला समजत आहे की तुम्हाला सगळेच व्हिडिओ आपले आवडत आहेत. तर मी असंच छान आहे, तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहा. त्यामुळे मला थोडंसं मोटिवेशन मिळेल की जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणू शकेन. कारण काय असतं आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून आपण थोडंसं कुठेतरी वेळ काढत असतो जे की आपली आवड म्हणून जपायचं असतं आपल्याला. त्यासाठीचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. तर मनापासून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद, जे की माझे आज जे काही सबस्क्रायबर्स आहेत त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. असंच माझ्यावरती प्रेम करत राहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत जा, शेअर करत जा, जेणेकरून आपल्या फॅमिलीशी अजून नवीन माणसं जोडली जातील, नवीन माणसं आपल्या फॅमिलीशी जोडली जातील. हेच सांगायचं आहे. थोडंसं अजून काही माझ्याकडून पण काही व्हिडिओमध्ये थोड्याशा चुका होत राहतात. थोडंसं बॅकग्राऊंडला पण काहीतरी सुधारत असतो, बॅकग्राऊंडचा म्युझिक येत असतो. पण कसं असतं एक धडपड असते की मी आज काहीतरी शूट केलं जे की मला तुमच्यापर्यंत पोचवायचं असतं. त्या माझ्या धडपडीच्या किंवा धावपळीच्या किंवा असं फास्टमध्ये तुम्हाला काहीतरी मला दाखवायचं आहे त्या ह्याच्यामध्ये मी जरा विसरून जाते की मला थोडंसं सगळं आजूबाजूचं बॅकग्राऊंड वगैरे चेक करून छान असं तुम्हाला छान छान असे व्हिडिओ दाखवायचे. परंतु असं आहे की जसं आहे तसंच मला दाखवायचं आहे. मी त्याच्यामध्ये काही चेंजेस करणार नाही आहे. कारण तुम्ही म्हणतच असाल की आपल्या चॅनलचं नाव जस्ट सिंपल का आहे, तर त्याचं हे उत्तम उदाहरण आहे की जसं आहे तसं जस्ट सिंपल मला तुम्हाला दाखवायचं आहे आणि तेच तुम्हा सगळ्यांनाही आवडतं आहे हे बघून मला खूप छान वाटत आहे. तर असंच काहीचा एक छोटासा माझा प्रयत्न होता की जे की तुमच्यापर्यंत मला पोचवायचं आहे. मला माझ्या सबस्क्रायबर्सला थँक्यू म्हणायचं होतं. तर म्हटलं आज म्हणजे कोणता दिवस असं हे काय, तर मग म्हटलं की आजचा दिवस हा सगळ्यांसाठी खास आहे. तर त्याच दिवशी माझ्या सबस्क्रायबर्सला, यूट्यूबर्सला म्हणजे की मला व्ह्यूज देतात, लाईक्स करतात, शेअर करतात, ज्यांना की माझे व्हिडिओज बघायला आवडतात अशा सगळ्यांना आणि जे यूट्यूबवरती मला भविष्यात जोडले जातील त्या सर्वांना मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. तर मनापासून सगळ्यांना खूप सारं थँक्यू, धन्यवाद. असंच प्रेम करत राहा, मोटिवेट करत राहा, व्हिडिओजला कमेंट देत जा, लाईक करा, शेअर करा. जर कोणी तुमच्या ओळखीमध्ये असेल तर की त्यांनाही माझा एखादा जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की शेअर करू शकता. कारण मला आवडेल ते तुम्ही शेअर केलेलं, त्यामुळे तुम्ही नक्की शेअर करू शकता. आणि असंच मला प्रेम देत राहा, प्रोत्साहन देत राहा, जेणेकरून मी माझं यूट्यूब चॅनल जे काही आहे माझं स्वप्न की तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओ पोहोचवणं, यूट्यूब चॅनल ग्रो करणं, एक आवड म्हणून मी चालू केलेलं हे माझं पर्व. तुमच्यासोबत मला पुढे अजून खूप खूप माणसं जोडायची आहेत. त्यामुळे तुम्ही मला असंच सगळेजण सपोर्ट करत राहा, प्रेम देत जा. जिथे कुठे माझं चुकेल तिथे मला सांगितलं तर मला खूप जास्त आवडेल. कारण आता मी म्हणजे आत्ता तर सध्याच्या माझ्या
बेबी स्टेप्समध्ये, म्हणजेच की नवीन शिकण्याच्या ह्याच्यामध्ये, की सगळ्यांनाच विचारत असते की मला थोडंसं प्रोत्साहन देत जा किंवा मला सजेशन्स देत जा. मुख्य म्हणजे की जेणेकरून मी काहीतरी बदल करू शकेन, की तुम्ही मला जसं वाटतं तसं मी तुम्हाला देते, की मला द्यायचं आहे ह्या अर्थभावनेने मी तुम्हाला सगळं देत असते. त्या पद्धतीनं मी देत राहते. पण तुम्हाला मला कसं बघायला आवडेल, तुम्हाला माझ्यात काही चेंजेस करायला आवडतील, की व्हिडिओज कसे आवडतील, ते मला नक्की सांगायला विसरू नका. त्यामुळे व्हिडिओजला कमेंट्स करत जा आणि मला सजेशन्स देत जा खरं तर, ज्यामुळे मी बदल करू शकेन आणि तुम्हाला काहीतरी अजून वेगळं छान बघायला मिळेल. आणि हो, सगळं म्हणजे सबस्क्राईब करा, हे करा, थँक्यू वगैरे, कमेंट्स द्या, व्ह्यूज वाढवा, शेअर करा, लाईक करा, हे सगळ्या गोष्टी झाल्याच. पण मी तुम्हाला पूर्ण जी साडी नेसली आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी क्लिप्स जोडून दाखवणार आहे, किंवा एक छोटीशी व्हिडिओ क्लिप पण मी तुम्हाला दाखवते की मी कशी दिसते. त्यामुळे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगाल की मी कशी दिसत आहे ती. तर सगळ्यांनी मिळून आपली मराठी परंपरा जपूयात, मराठी भाषा जपूयात, हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगायचं आहे की मराठीला प्राधान्य द्या. आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी ही आपली मायबोली आहे. जसं पुढे पुढे म्हणजे प्रांत किंवा असं छोटे छोटे भाग सोडत जाऊ तशी आपली मराठी भाषा वळवेल तशी वळते, बदलते. त्यामुळे प्रत्येकाच्या मराठी भाषेचा आदर करा आणि आपल्या मराठी भाषेला जपा. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तर ते मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला छान असे माझे फोटोज दाखवणार आहे, साडी नेसलेले, ते तुम्हाला आवडतील नक्की. त्यामुळे तुम्ही मला ते कमेंट करून सांगा मी कशी दिसत आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगते, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे मला अजून मोटिवेशन मिळेल की नवीन काहीतरी तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे आणि प्रयत्न करेन की रोज रोज तुमच्यापर्यंत काहीतरी पोचवण्याचा. त्यामुळे मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. हे मी माझं खूप वेळा सांगून झालेलं आहे, पण खरंच खूप सारे धन्यवाद. सपोर्ट करत राहा, नवीन काहीतरी तुमच्यासमोर येत राहील आणि मराठी परंपरा जपा. एवढंच मला. आणि आपले सण, सगळ्या रूढी परंपरा हे पण सगळं जपत राहा. वेळ काढून आपल्या सणांना महत्त्व देत राहा, कारण आपले सण हे खूप काही शिकवतात आपल्याला. त्यामुळे सण जपा आणि माणसंही जपा. आयुष्य खूप थोडं आहे, मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आयुष्य खूप थोडं आहे. त्यामुळे छान असं आपल्या माणसांसोबत वेळ घालवा आणि छान असं जपा आणि छान असं आयुष्य जगा. एवढंच मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. व्हिडिओ संपलेला नाही आहे. मी माझे छोटेसे नाही, छान असे व्हिडिओज, छान असे साडी नेसलेले फोटोज तुम्हाला अटॅच करणार आहे. त्यामध्ये मला सांगा मी कशी दिसते ते. चला, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. त्यामुळे स्टे ट्यून, स्टे कंटिन्यू असं म्हणण्यापेक्षा पुढे व्हिडिओ बघत राहा आणि मला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला छान छान व्हिडिओज मी तुमच्यासमोर दाखवेन. तर मी कशी वाटतेय, कशी दिसतीये, तुम्हाला कशी आवडतीये, तसं मला सजेशन्स पण द्यायला विसरू नका. आणि ही दुर्गा तुमच्यासाठी नेहमी आहेच, व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी तुमच्यासमोर येत राहणार आहे. त्यामुळे मला प्रेम द्यायला विसरू नका. मनापासून सगळ्यांचं थँक्यू. पुन्हा एकदा आपल्या गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना छान अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सण जपा, मराठी परंपरा जपा, हे मी तुम्हाला वारंवार सांगत आलेली आहे. त्यामुळे चला, आता खूप जास्त व्हिडिओ मोठा होईल, लेंदी होईल असं नव्हतं. मला 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळ्यांचे छान असे आभार मानायचे होते, छान असं तयार होऊन तुम्हाला छान छान अशा शुभेच्छा द्यायच्या होत्या. माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा मनापासून, पुन्हा एकदा मनापासून थँक्यू. स्टे ट्यून.